40 पॉईंट इन सिंगल ट्रेड. आज अदानी ग्रीननी चांगला ब्रेकआउट दिला आहे. सध्या तरी 886.70 886 आसपास करतो आहे, जो की 900 जाण्याचे चान्सेस आहेत. कारण की 850 ते 890 जवळपास 40 पॉईंट आज सकाळीच मॉर्निंगला रिकवर केले. कारण की रिकवरच म्हणता येईल, कारण की जवळपास इराणवर झालेल्या युद्धात नंतरच हा शेअर बऱ्यापैकी डाऊन झाला. कारण की 770 पर्यंत आलेला होता. कारण की युद्धाच्या आधी 1000+ चालू होता आणि 1000+ डायरेक्ट 770-77 असं काहीतरी शेअर डाऊन झाला होता. त्यानंतर हळूहळू रिकवर मारतोय. रिकवर मारता 890पर्यंत तरी ॲप्रॉक्सिमेट 890पर्यंत आलेलाच आहे. आता बघूया, आज तर फुल पॉसिबिलिटी आहे, कारण की मार्केट प्लसमध्ये आहे. आज तरी वाटते की 900 क्रॉस करू शकतो. कारण की 850 ते 886 सध्या चालू आहे, म्हणजे 40 पॉईंटच्या आसपास तर रिकव्हरी आज पण दिलेली आहे. बऱ्यापैकी रिकव्हरी झालेली आहे आज. 40 पॉईंट म्हणजे खूप मोठा ब्रेकआउट दिला आहे आज अदानी ग्रीननी. तर बघूया, आज तर 900+ गेलाच पाहिजे. सध्या तरी 883 चालू आहे. कारण की इराण सोबत चालू असलेल्या युद्धाचा सरळ इफेक्ट अदानी ग्रीनवर खूप मोठा झाला आहे. त्याच्यानंतर अदानीवर अमेरिकेत झालेले बॅन वगैरे, त्यांच्यावर चालू असलेले केस वगैरे, त्याच्यामुळं पण खूप मोठा इफेक्ट झाला होता. त्याच्यामुळे पण शेअर्सनी खूप रिवर्स मारलेले होते. पण त्याच्यानंतर काय, कोर्टाने वगैरे अदानी ग्रुपला क्लीन चिट वगैरे दिली. त्यानंतर शेअर पूर्वपथावर हळूहळू येत आहे. तर 770वरून 900 म्हटलं तर बऱ्यापैकी रिकव्हरी दिलेलीच आहे. जवळपास 130-40 पॉईंटची रिकव्हरी म्हणता येईल. कारण की एकेकाळी 1050, 60-70 असं 1100च्या जवळपास तर गेलेलाच होता. 1100च्या जवळपास गेलेलाच होता. 1100चा आकडा क्रॉस करता सडनली असा रिवर्स झाला की डायरेक्ट 777पर्यंत आला. पण आता सध्या पूर्ण रिकव्हरी दिली आहे. पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी रिकव्हरी दिली आहे. कारण की 890च्या आसपास शेअर आलेला आहे, जो की आज मार्केट पूर्ण प्लस असल्यामुळं, बुलिश असल्यामुळं आज चांगल्या प्रकारे बऱ्याच शेअर्सना, म्हणजे ऑलमोस्ट खूप साऱ्या शेअर्सना ब्रेकआउट दिला आहे आज. तर आज अदानी ग्रीन 900 क्रॉस होण्याची फुल पॉसिबिलिटी आहे.